जय हरी शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा या सरकारनं केलेली आहे। आता यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज माफ होणार आहे आणि जे प्रोत्साहनपर अनुदान आहे, जे नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहे। आता हे जवळपास शेतकऱ्यांच्या लक्षात आले। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपये दिले जाणार आहेत। मात्र त्यांनी जी काही वरची रक्कम असेल ती वरची रक्कम मुद्दल व व्याजासहित भरल्याच्या नंतर हे 50,000 रुपये त्यांना दिले जाणार आहेत। अशी ही कर्जमाफीची घोषणा झालेली आहे आणि या कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि ही अंमलबजावणी 5 टप्प्यामध्ये केली जाणार आहे। आता यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी होणार आहेत या सर्व आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायच्यात। मात्र यामध्ये शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्याच वेळेस आपलं नाव त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये येऊ शकतं आणि हे सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं IT च्या माध्यमातून केली जाणार आहे, म्हणजे महा-IT च्या माध्यमातून। आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांना आपली KYC करणं, अंगठा देणं या प्रक्रिया सुरू होणार आहेत। त्यामुळे आपण हे सर्व 5 टप्पे काय असणार आहेत हे अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ। आता या कर्जमाफीची सर्व अंमलबजावणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि 3 तारखेपासून या अंमलबजावणीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे 2 तारखेचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय, त्या शासन निर्णयाप्रमाणे ही सगळी अंमलबजावणी 5 टप्प्यामध्ये केली जाणार आहे। आता या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेला असेल आणि या योजनेचा लाभ जर त्याला मिळवायचा असेल, त्यानं पुनर्गठन केलेलं असेल, तर त्या शेतकऱ्याचं कर्ज हे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलं पाहिजे आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झाल्यास त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। आणि दुसरी जी OTS योजना आहे तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं याच तारखामध्ये मात्र 2 लाखापेक्षा जास्त कर्ज त्यांनी घेतलेलं आहे आणि मुद्दल आणि व्याज मिळून त्याची जी काही रक्कम झालेली असेल तर ती वरची रक्कम भरल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। आणि जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनी 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 वर्षामध्ये नियमित कर्ज भरलेलं आहे। एखादं वर्ष जर त्यांच्याकडून हुकलेलंही असेल 3 वर्षापैकी तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये लाभ दिल्या जाणार आहे। आणि यासाठी ही जी काही सगळी 3 गोष्टी सांगितल्या मी, या 3ही गोष्टींची जी प्रक्रिया आहे ती आता या सहकार आयुक्ताच्या माध्यमातून सर्व बँकांकडून ही माहिती मागवल्या जाणार आहे आणि ती महा-IT च्या माध्यमातून महा-ITनं त्यासाठी एक पोर्टल विकसित केला आहे आणि त्या पोर्टलमध्ये ही सर्व माहिती संपादित केल्या जाणार आहे, म्हणजे भरल्या जाणार आहे। आणि त्यानंतर मग हे पोर्टल सर्व शेतकऱ्यांसाठी खुलं केलं जाणार आहे, म्हणजे त्यावर KYC करण्याची गरज शेतकऱ्यांना असणार आहे, त्याची यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे। सगळी प्रक्रिया आपण टप्प्यानं समजून घेऊ। आता यामध्ये कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे महत्त्वाचे 5 टप्पे आहेत आणि ते 5 टप्पे प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे। आणि या 5 टप्प्यानंतर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, म्हणजे शेतकऱ्यांना काय गोष्टी करणं गरजेचं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्याच वेळेस आपलं या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर आपल्याला KYC केल्याच्या नंतर ही कर्जमाफी मिळणार आहे। आता यामधला पहिला टप्पा आहे मित्रांनो, टप्पा 1 3 ते 7 जून या दरम्यान शासन निर्णयातील निकषानुसार सर्व बँकांकडून सर्व जे काही कर्ज खाते आहेत, नियमित भरणारे कर्ज खाते आहेत, यांची सविस्तर माहिती मागवल्या जाणार आहे। त्यानंतर दुसरा टप्पा आहे 3 ते 20 जून यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विकास संस्थांच्या कर्ज खात्यांची शासकीय लेखा परीक्षकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे की यामध्ये नियमित शेतकरी किती, थकबाकीदार किती याबद्दलची सर्व माहिती गोळा केल्या जाणार आहे। त्यानंतर टप्पा तिसरा तो आहे 10 ते 20 जूनच्या दरम्यानचा तपासणी पूर्ण झालेल्या सर्व कर्ज खात्याची अचूक माहिती
महाआयटीनं जे काही पोर्टल विकसित केलेलं आहे त्या पोर्टलवर सादर करणे आणि त्यावर अपलोड करणे, संपादित करणे, म्हणजे त्यामध्ये थकबाकीदार शेतकरी किती, नियमित कर्ज भरणारे शेतकरी किती आणि 2 लाखाच्या वरील कर्ज असणारे शेतकरी किती, ही सर्व माहिती महाआयटीच्या पोर्टलमध्ये भरली जाणार आहे. आणि त्यानंतर आहे टप्पा 4, हा महत्त्वाचा आहे. यामध्ये हा टप्पा चालणार आहे 20 जून ते 3 जुलै. पोर्टलवर प्राप्त झालेल्या सर्व कर्ज खात्याची माहितीचे संगणकीय संस्करण करणे, म्हणजे सर्व माहिती त्यामध्ये व्यवस्थित संपादित करणे, की जेणेकरून उद्या शेतकऱ्यांना त्यांचा अंगठा देते वेळेस, KYC करते वेळेस त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असं सगळी माहिती त्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे टप्पा 5वा आणि शेवटचा टप्पा. तो टप्पा आहे 6 जुलैचा. योजनेच्या निकषानुसार जे काही पात्र ठरलेले शेतकरी आहेत, मग त्यामध्ये नियमित शेतकरी असतील, थकबाकीदार शेतकरी असतील, अशा शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठीची पहिली यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे महत्त्वाचा टप्पा लक्षात घ्या की 6 जुलै रोजी जे शेतकरी थकबाकीदार असतील, नियमित कर्ज भरणारे असतील, यांचं आधार प्रमाणीकरण करण्यासाठी म्हणजे KYC करण्यासाठी त्याची पहिली यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे 6 तारखेला. आता यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये या शेतकरी कर्जमाफीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी काही निकष ठरवलेले आहेत. त्यामध्ये वैयक्तिक पीक कर्जाव्यतिरिक्त काही लोकांनी सोने तारण कर्ज घेतलेलं असेल, बचत गटाचं कर्ज असेल, संयुक्त जबाबदारी गट असतील, कॉर्पोरेट शेतीसाठी घेतलेले कर्ज असतील तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत. यामध्ये पात्र कोणते होणार, तर ज्या कर्ज खात्यांना आधार क्रमांक जोडलेला नाही त्यांना आधार नोंदणीसाठी 15 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत दिलेली. म्हणजे ज्या खात्याला आधार नंबर लिंक आहे तेच खाते फक्त या कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र होणार आहेत आणि त्यांनाच आपलं आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. मग जे काही मी वरील खाते सांगितलेत, तारण कर्ज असेल, बचत गट असेल, संयुक्त जबाबदारी गट किंवा कॉर्पोरेट शेती करणारे, तर त्यांचं आधार खातं लिंक करता येणार नाही. मात्र शेतकऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची काय आहे, त्यांचं जे कर्ज खातं आहे त्याला जर आपलं आधार नंबर लिंक नसेल तर आपण 15 जूनपर्यंत आपलं आधार नंबर त्या खात्याला लिंक करून घेणं गरजेचं आहे. कारण आपलं आधार प्रमाणीकरण करते वेळेस आपल्याला तिथं आधार नंबर सांगायचा आहे, अंगठा द्यायचा आहे आणि मग ज्यावेळेस आपली प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेसच आपली कर्जमाफी होणार आहे किंवा प्रोत्साहनपर अनुदान आपल्याला मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, ही जी काही कर्जमाफीची योजना आहे ही योजना सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निमंत्रण मंडळ समितीसह विभाग, जिल्हा पातळीवर याच्या समित्याचं गठन केलेलं आहे आणि या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता तुमच्या सर्व 5च्या 5 टप्पे लक्षात आले असतील आणि शेतकऱ्यांनी काय करायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि कर्जमाफीबद्दल आपलं मत काय आहे हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.